ऑफ ग्लॅम लुक कसा करायचा चला तर बघूयात. मी निवेदिता, वेलकम बॅक टू माय चॅनल स्टुडिओ इन द मेकओवर कॅफे. सुरुवात कायम CTM पासून होते. इथे एक मी मस्त प्रोडक्ट वापरते, हे टॅगचं सनस्क्रीन लोशन, जे की 3 in 1 आहे. मॉइश्चरायझर पण आहे, हे प्रायमर पण आहे आणि सनस्क्रीन लोशन पण आहे. ज्यावेळेस तुम्हाला मॉर्निंगला मेकअप करायचा असतो किंवा तुम्हाला रोज मेकअप करायचा असेल, तुम्हाला या सगळ्या प्रोसेस फॉलो करायला लागतात. मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लोशन प्लस प्रायमर. सो मग हे माझ्या व्हॅनिटीमध्ये जर असेल तर मला 3 वेगवेगळ्या ट्यूब्सची गरज पडणार नाही. याने काम खूप सोपं होतं आणि हे खूपच सुंदर प्रोडक्ट आहे. खूपच सुंदर मॉइश्चरायझर म्हणून, खूप छान प्रायमर म्हणून आणि खूपच छान SPF आहे हे, कारण हे SPF 50+++ आहे. आणि आता आपण लावतो आहे ग्रीन करेक्टर. आता ग्रीन करेक्टर का लावायचं? तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे जिथे आपल्याला पिंपल्स असतात, सो वातावरणात बदल झाला की मला पिंपल्स येतात, बरेच जणांना येत असतील. त्यामुळे मी हे करेक्टरचा यूज करणार आहे. तुम्ही बघू शकता कुठे कुठे तर नाकावरती एक पिंपल आला आहे आणि चीनवरती आलेला आहे. सो मी त्यासोबतच ऑरेंज करेक्टर पण यूज करते इथे. सो इथे मी LA गर्लचं प्रो लिक्विड करेक्टर यूज करते आहे. सो जे काही आपण करेक्शन केलेलं आहे त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी मला माझ्या स्किन टोनचं मी कन्सिलर यूज करणार आहे. आता इथे कन्सिलर मी HD कन्सिलर यूज करणार आहे इनसाइड कॉस्मॅटिक्सचं. तुम्ही बघू शकता. खूप फार काही वेगळं करत नाही आहे. ब्रशचा पण यूज करत नाही आहे फारसा. फिंगर टिप्सनेच लावून घेणार आहे याला. फटाफट लावून घ्यायचं आहे आणि ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्यानेच याला व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. सो इथे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे ब्युटी ब्लेंडर जे यूज करतोय ते आपण डॅम्प ब्युटी ब्लेंडर यूज करायचं आहे. तर ते कसं करायचं, तर पाण्यामध्ये, थंड पाण्यात डीप करायचं आणि स्वीज करून घ्यायचं आणि मगच तो यूज करायचा. इथे मी मेबेलिनचं फाउंडेशन यूज केलेलं आहे. 02 नंबरचं फाउंडेशन आहे. फटाफट ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्यानेच लावून घेते आणि तुम्ही बघू शकता जसंच आपण फेसला लावतो ना, तर ते गळ्याला पण लावणं गरजेचं आहे, नाहीतर तुमचा गळा वेगळा दिसतो आणि फेस वेगळा दिसतो. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि नंतर लॅक्मेचं लूज पावडर मी इथे यूज करणार आहे. बघू शकता कसं करायचं आहे, कारण आपण जो बेस केलेला आहे त्याला सेट करणं ही फार गरजेचं असतं. तसं ब्रशवरती पावडर घ्यायचं थोडं आणि एक्सेस पावडर जे आहे ते थोडं काढून घ्यायचं आणि नंतर मग सेट करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी प्रॉपरली मेकअपला सेट करून घेते. सो इथे महत्त्वाचं सांगायचं म्हणजे बरेच मेकअप व्हिडिओ आहेत ज्यात असं दाखवतात की तुमच्या चेहऱ्यावरचे खड्डे किंवा मग पिंपल्स हे लपवता येतात. नाही, या गोष्टी लपवता येत नाहीत. सो आता इथे मी ब्लश म्हणून काय यूज करणार आहे तुम्ही बघू शकता. हे लिपस्टिक आहे जे की पिंकिश रेड कलरचं लिपस्टिक आहे. मला फार आवडतं, मी याला ब्लश म्हणून यूज करते. खूपच छान याचे पिगमेंटेशन आहेत. तुम्ही बघू शकता मस्त चिक्स दिसत आहेत, एकदम पिंकी पिंकी चिक दिसत आहेत. त्यामुळे आणि सॉफ्ट मेकअप जेव्हा म्हणतो ना आपण सॉफ्ट लुक, तेव्हा पिंकिश लुक जास्त छान दिसतो. सो आपला फेस एकदम प्लेन चांगला दिसत नाही, त्यामुळे आपण काही पार्ट हायलाईट करतो आणि काही पार्ट आपण कॉन्टोरिंग करतो. तर तुम्ही बघू शकता जॉलांच्या खाली मी कॉन्टोरिंग केलेलं आहे, नोजच्या दोन्ही बाजूला कॉन्टोरिंग केलेलं आहे आणि काही पार्ट आपल्याला हायलाईट करायचा असतो. तर इथे हायलाईट करण्यासाठी मी 2 नंबर लायटर यूज केलेला आहे माझ्या शेडपेक्षा. सो इथे शुगरचं हायलायटर यूज केलेलं आहे, शुगरचं कन्सिलर यूज केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता डोळ्यांच्या खाली, नोज टिपवरती आणि तसंच फोरहेडवरती सुद्धा मी हायलाईट करणार आहे तो पार्ट आणि सोबतच कॉन्टोरिंगला पण व्यवस्थित मर्ज करून घेणार आहे. सो परत एक महत्त्वाची टिप म्हणजे इतकं सगळं झाल्यानंतर, प्रॉपरली बेस सेट झाल्यानंतर आपण परत पावडरनी याला सेट करून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता पहिल्या वेळेस मी हलक्या ह्याच्याने पावडर लावल्याने आत्ता मी व्यवस्थित जिथे जिथे हायलाईट केलेलं आहे ना तिथे तिथे लूज पावडर लावून घेते. सोबत कॉन्टोरिंगच्या खाली पण व्यवस्थित लूज पावडर लावून घेते आहे आणि ब्रशच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित एक्सेस पावडर जे होतं ते काढून घेतलेलं आहे. आता मी आय मेकअपला स्टार्ट करणार आहे. सो आय मेकअप करण्याच्या आधी काय करायचं असतं, तर आयब्रोज व्यवस्थित शेपमध्ये करायचे असतात. सो ॲक्च्युली मला आयब्रोज करायला वेळ मिळाला नाही, थ्रेडिंग करायला वेळ मिळाला नाही, म्हणून मी आता फक्त ब्रशच्या साहाय्याने प्रॉपरली त्याला शेप देते आहे.
आणि त्यानंतर इथे टेम्पूचा कन्सिलर यूज करणार आहे. बघू शकता थोडा व्हाईट बेस जो आहे ना तो यूज करणार आहे. छोट्या कन्सिलर ब्रशच्या साहाय्याने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कसा लावते मी. प्रॉपरली त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. सो आय मेकअप स्टार्ट करण्याच्या आधी पण मी इथे प्रायमर लावून घेतलेला आहे. तुमच्याकडे नसेल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्याला लावून घ्यायचं आहे आय बेस. आणि आय बेस लावल्यानंतर ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने परत त्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे प्रॉपरली. सो माझा छोटं ब्युटी ब्लेंडर मला दिसत नव्हतं तो सो मी परत मोठं ब्युटी ब्लेंडरच यूज केलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता आता आय मेकअपला मी स्टार्ट केलेला आहे. आय शॅडोचा ब्राऊन शेड मी यूज केलेला आहे आणि पूर्ण राऊंड शेपमध्ये लावून घेते आहे. आउटर कॉर्नरला लावायचा आणि आउटर कॉर्नरला लावल्यानंतर तो इनर कॉर्नरमध्ये लावायचं. आणि नंतर त्या ब्लेंडिंग ब्रशच्या साहाय्याने छोट्या ब्लेंडिंग ब्रशच्या साहाय्याने प्रॉपरली त्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता त्यानंतर एकदम डार्क शेड घेऊन मी कॉर्नरला लावून घेतलेला आहे. आणि नंतर इनर कॉर्नरपासून हाफपर्यंत मी गोल्डन पिंक कलरचं शिमर लावून घेतलेलं आहे आणि त्यावरती लाईट पिंक कलरचं ग्लिटर लावून घेतलेलं आहे. ग्लिटरने अगदी सुंदर लुक येतो. त्यानंतर इथे ब्राऊन काजळचा यूज केलेला आहे. लायनरसुद्धा ब्राऊनच लावलेला आहे आणि तुम्ही बघू शकता त्याला स्मज करते आहे. आणि इथे मी ह्या खूपच सुंदर लिपस्टिक आलेल्या होत्या 299 म्हणजे 300 16 लिपस्टिक आल्या होत्या छोट्यावाल्या जस्ट हबच्या. सो इथे न्यूड लिपस्टिक शेड लावल्यानंतर मस्कारा लावून घेते आणि मस्कारा आहे मेबेलिनचा. मेकअप ऑलमोस्ट डन झालेला आहे. सर्वात शेवटची गोष्ट राहिलेली म्हणजे मला हायलायटर लावायचं आहे. आणि हायलायटर लावल्यानंतर एकदम चमक धमक आलेली आहे. आणि इथे मी हेअर्सला पण सॉफ्ट कल केलेला आहे कारण आपला मेकअपसुद्धा सॉफ्ट आहे. सो हा लुक तुम्हाला कसा वाटला हा कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.